मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण नवीन विषय घेतोय तो म्हणजे इतिहास व राज्यशास्त्र. आणि ह्या विषयामध्ये आज आपल्याला या भागामध्ये प्रकरण क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य संस्कृती या गोष्टीचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. आता प्रकरण सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या इतिहास लेखनाची आपल्याला आवश्यकता का आहे, या गोष्टीचा आपल्याला प्रथम काय केला पाहिजे, अभ्यास करून या अभ्यास पाहिला पाहिजे की खरंच आपल्याला या गोष्टीची गरज आहे का. बरोबर. मग हे इतिहास लेखन आपल्याला का करावं लागतं, कशासाठी करावं लागतं. ओके. मग ह्या पाठीमागे त्याची पार्श्वभूमी काय आहे, मग इतिहास लेखनाची परंपरा का विकसित झाली, मग आपण पाश्चात्य देशांच्या परंपरेचा का वापर करावा किंवा काय इथे उल्लेख केलेला आहे. आता कसं असतं की विज्ञानामध्ये काय असतं की इतिहास म्हणजे काय की इथे घडून गेलेल्या घटना आहेत आणि त्या आपल्याला काय करायचं, आकलन करण्यासाठी किंवा ते आपल्याला ज्ञात पाहिजे. जसं की आता आपण इयत्ता 4थी मध्ये असताना शिवाजी महाराजांचा इतिहास काय आपल्याला माहिती आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही जर पाहिले असेल की संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या मालिकेतून आपण पाहिली. बरीच मालिका ती फेमस झाली होती. बरोबर आहे, प्रसिद्ध झाली होती ती मालिका. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इतिहास लेखनाशी काय येत असतो की संबंध येत असतो. आणि म्हणून आपल्याला इतिहास लेखनाची परंपरा अवगत पाहिजे आणि इतिहास लेखनाची परंपरा आपल्याला ज्ञात पाहिजे. मग आता हे इतिहास लेखन करताना आपल्याला काय पाहिजे असतं, तर सगळ्या गोष्टींची, घटनांची, कुठली घटना घडली, काय घडलं, कुठले महत्व. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एखादं एक एक्झाम्पल दिलं, एक उदाहरण दिलं की बाबा एक XYZ राजा होता आणि एक ABC नावाचा राजा होता. दोघांनी युद्ध केलं आणि त्याच्यामध्ये XYZ राजा विजयी झाला, ABC नावाचा राजा पराभूत झाला. तर ह्या गोष्टीला इतिहास म्हणू शकता का तुम्ही? नाही, कारण तो त्या XYZ राजाचा कुठलं राज्य होतं माहित नाही, ABC नावाचा कुठल्या राज्यातला होता, कुठल्या परप्रांतातला होता किंवा कुठल्या प्रांतातला होता माहित नाही, कुठल्या साली तो जन्माला आला, कधी त्यांचं युद्ध कुठल्या साली झालं, कुठल्या दिवशी झालं, कुठला काळ होता, ह्या कुठल्याच गोष्टीची माहिती यावरून आपल्याला दिसत नाहीये. फक्त सिंपल वर्ड मध्ये सांगितलं की ABC ने आणि XYZ मध्ये दोघांचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये XYZ हा राजा राज्य म्हणजे त्याचा जो युद्ध आहे तो जिंकला आणि ABC नावाचा राजा हरला. पण याच्यामध्ये तर्क लागत नाही, इतिहासाचं तर्क लागत नाहीये आणि म्हणून या इतिहास लेखनाची परंपरा इथं विकसित झालेली आहे. येत्या लक्षामध्ये. मग ह्या पाठामध्ये आपल्याला काय काय गोष्टी शिकायच्या. एक म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा. बरोबर. दुसरं म्हणजे काय आहे तर आधुनिक इतिहास लेखन कशा पद्धतीने केलं जातं. तिसरा आणि महत्वाची संकल्पना, तिसरी आणि महत्वाची संकल्पना ती म्हणजे युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखनाचा विकास हा योग्य रीतीने झाला. मग तो कशा पद्धतीने झाला आणि ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास इतिहास लेखनामध्ये त्यांनी कसा करवून घेतला, याही गोष्टीचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. आणि चौथ्या संकल्पनेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाचे जे काही विचारवंत होऊन गेले त्या लोकांचा किंवा त्या विचारवंतांचाही आपल्याला अभ्यास या इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. सो आता एक एक गोष्टी आपण काय करूया, एक एक गोष्टी आपण इथे वाचूया आणि तुम्हाला मी तो समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. राईट. सो आता काय सांगितलं की गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी काय आहे प्रक्रिया आहे. ओके. सो आता पुढे काय सांगितले त्यांनी की सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैज्ञानिक ज्ञान शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. चला तर मग ह्या दोन परिच्छेदामध्ये नेमकं आपल्याला काय दिलंय याचा आता आपण इथे अभ्यास करूया. आता यामध्ये नेमकं काय सांगितलंय की पूर्वी घडून गेलेल्या घटनांची
आपण काय करतो, क्रमशः म्हणजे काय की या घटनेनंतर ही घटना, त्या घटनेनंतर ती घटना, या सगळ्यांची आपण क्रमवारी तयार करतो आणि त्याची क्रमवारी तयार केल्याच्या नंतर आपण त्या गोष्टींचं आकलन करून त्या उद्दिष्टाने काय करतो, त्या इतिहासाचं संशोधन करतो. बरोबर, त्याच्यामध्ये ती घटना का घडली याच्या पाठीमागे आपण संशोधन करतो. संशोधन करून झाल्याच्या नंतर मग त्याचं संशोधन करणं म्हणजे काय करतात की त्यावेळेला समजा आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा अमुक अमुक घटनेच्या वेळी, म्हणजे एक एक्झाम्पल देतो बरं का मी, उदाहरण लक्षात घ्या. अमुक अमुक म्हणजे कुठलीही घटना म्हणजे कुठलाही काळ असू शकतो की समजा या शतकामध्ये XYZ या राजाने एबीसी या नावाच्या राजावरती या प्रांतामध्ये काय केलं, तर त्यांनी काय केलं, आक्रमण केलं आणि युद्ध केलं आणि या युद्धामध्ये XYZ नावाचा राजा जिंकला. बरोबर आहे. मग आता ह्या इतिहासामध्ये काय झालं की तो XYZ राजा कुठला होता, एबीसी राजा कुठला होता, या सगळ्या घटनांची क्रमशः काय करतो आपण, संशोधन करतो आणि संगती करतो. या सालाच्या वेळेला त्याने काय केलं, या साली त्याने काय केलं. किंवा एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण आता ब्रिटिशांचं आपण पाहिलं की आपल्यास माहिती आहे की आपल्याला 1945 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. मग त्याच्या आधी काय काय घटना घडल्या या सगळ्या संशोधन करूनच, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला काही पुरावे मिळाले असतील, काही पत्र मिळाले असतील. आपण म्हणतो की आता आज परवाची न्यूज आहे बघा की अयोध्येमध्ये राम मंदिराचं ते उत्खनन करताना काही अवशेष सापडले. मग या सगळ्या गोष्टीवरून त्या इतिहासाचं संशोधन केलं जातं, मग त्याचं लेखन केलं जातं, मग त्याचा अभ्यास केला जातो आणि ही एक चालणारी काय आहे, अखंडितपणे, म्हणजे कधीच त्याला खंड होणार नाहीये, कारण ही चालतच राहणारी प्रक्रिया आहे. पण तसं वैज्ञानिक शाखेमध्ये होत नाही. कारण वैज्ञानिक शाखेमध्ये आता फॉर एक्झाम्पल आता आपण सायन्स वरचं आपण प्रकरण पाहिलं, गुरुत्वाकर्षण, त्यामध्ये न्यूटनने त्याचे सगळे लॉ त्यांनी शोधून काढले, त्याने ती सत्यता पाळण्यासाठी आपण बरेच प्रयोग पण करत असतो. बरोबर की नाही. न्यूटन झाला, गॅलिलिओ झाला, बरेच शास्त्रज्ञ त्यांनी हे सगळे काय केलेले प्रयोग करून झाले आणि त्यांनी एक सिद्धांत आपल्यासमोर मांडला आणि ते सिद्धांत खरे आहे की नाही यासाठी आपण काय करतो, प्रत्यक्ष निरीक्षण करतो किंवा त्याचे प्रयोग आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये करत असतो आणि हे सत्य आहे हे आपण सर्वत्र सांगत असतो. हेच सत्य, गुरुत्वाकर्षणच आहे प्रत्येक वस्तू मागे, हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं होतं आणि हे नियम आपण पुन्हा पुन्हा सिद्ध करू शकतो. हा फक्त फरक आहे इतिहास लेखन आणि वैज्ञानिक लेखनामध्ये. माझ्या मते तुम्हाला हे दोन्ही परिच्छेद चांगल्या रीतीने समजले असतील. सो आता मी तिसऱ्या परिच्छेदाकडे वळतोय. इतिहास संशोधनामध्ये काय काय असतं तर प्रायोगिक पद्धती असतात. प्रत्यक्ष म्हणजे एक्झॅक्ट त्या पॉइंटवरती जाऊन तुम्हाला निरीक्षण करावं लागतं. प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणे शक्य नसते. आहे का शक्य की तिथे मी आता समजा डायनोसॉरचे अवशेष मला पाहिजे तर मी तिथे जाणं मला शक्य आहे का? नाही. कारण काय याच्या पाठीमागचं, तर एकच कारण आहे की पहा काय कारण आहे, तर सर्वात महत्वाचं म्हणजे इतिहासकालीन घटना ह्या घडून गेलेल्या असतात. बरोबर आहे. आता ते कितीतरी वर्षापूर्वीचे डायनोसॉर त्याचे अवशेष मला कसे मिळतील, राहतील का? नाही राहणार. कारण विज्ञानामध्ये आपण शिकलोय की हाडांची पण काय होते, झीज होत असते नायट्रोजनमुळे. मग तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो. त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नसते. बरोबर आहे. येत्या लक्षामध्ये करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करणे आपल्याला शक्य नसते. बरोबर आहे. आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास करणं हे विज्ञानाचा अभ्यास करण्यापेक्षा जवळजवळ फार कठीण होऊन बसलेलं आहे. आलं लक्षामध्ये. तिसरा परिच्छेद पण तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आला असावा. मग सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ञांची आपल्याला काय लागते, आवश्यकता असते. मला समजा इतिहास लेखन जर करायचं असेल तर आपण काय करतो की सर्वप्रथम त्या ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी कुठल्या भाषेचा वापर केला किंवा कुठल्या लिपीचा वापर केला गेला असेल, मग त्याचं वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला त्या भाषेचे तज्ञ, बरोबर, तज्ञ लोक किंवा ती लिपी जाणणारे तज्ञ लोक असतात त्यांची आवश्यकता आपल्याला भासते. म्हणजे हे किती प्रायोगिक पद्धतीने जर करायचं असलं तर हे कितीतरी अडचणी येतात. आता समजा पूर्वी मोडी भाषा लिहिली जात होती. बरोबर आहे. तर मोडी भाषेमधले तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे? मला तरी अवगत नाहीये. मला संस्कृत देखील अवगत नाहीये.
तुमच्यापैकी काही जणांना संस्कृत असेल किंवा येत असेल, तर अशा पद्धतीने ती भाषा आपल्याला अवगत असणं गरजेचं आहे. मग त्या भाषेचं नॉलेज किंवा ज्ञान असणारे व्यक्ती आता राहतील का? किंवा मोडी भाषेतली जी काही लिपी, त्यावेळेला मोडी भाषेत लिहून ठेवलेली काही पत्र आहेत आजही आपल्याला भेटतात. मग काय लिहिलं आहे, तर ती लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता आहे. जर ती तज्ज्ञ भेटली तर आपल्या त्या इतिहास संशोधनामध्ये काय होईल, प्रगती होऊ शकते. जर ते तज्ज्ञ आता राहिले असतील का जिवंत, नाही, मग ह्या सगळ्या काही आहेत तर बऱ्याचशा अडचणी आहेत इतिहास संशोधन करण्यामध्ये. एका लक्षामध्ये मला काय म्हणायचं, त्यानंतर अक्षर वाटिका म्हणजे अक्षरांचे वळण, बरोबर, लेखकाची भाषा शैली कशी आहे, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि त्या कागदाचा प्रकार कसा आहे, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. त्यानंतर इतिहास तज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. एवढ्या गोष्टी जर उपलब्ध असतील तर इतिहास संशोधन हे प्रायोगिक पद्धतीने आणि प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे आपल्याला करता येऊ शकतं. आणि म्हणूनच हे विश्वासार्हतेची पडताळणी करून झाल्याच्या नंतरच आपण म्हणू शकतो की हा हा इतिहास जो मांडलाय तो अतिशय म्हणजे काय आहे, खरं आहे, सत्य आहे असं आपण म्हणू शकतो. माझ्या मते तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने आता हे जे काही सांगितलं मी ते चांगल्या पद्धतीने समजलं असेल. मग आता इथे त्यांनी एक छोटीशी कृती आपल्याला दाखवलेली आहे किंवा आकृतीबंध इथे दाखवलेला आहे की इतिहास संशोधन पद्धती कशा पद्धतीने चालते. तर इतिहासाची मांडणी कशी असते तर पहा, की सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करणे, तर उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे, बरोबर आहे. विशिष्ट अशा ऐतिहासिक घटनांचा उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीची विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, संभाव्यपणे कल्पना मांडणे आणि इतिहास साधनांचे चिकित्सक असे संशोधन करणे. अशा पद्धतीने इतिहास संशोधन पद्धती आपण वापरत आहोत किंवा पाहत आहोत आणि अशा पद्धतीने इतिहासाचं संशोधन केलं जातं. ओके, सो हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने भाग समजला असेल. सो मी पुढील भागाकडे वळतोय. आता इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत, बरोबर आहे. आता इतिहास संशोधनासाठी सहाय्यभूत म्हणजे मदत होणाऱ्या, इतिहास संशोधनासाठी मदत असलेले किंवा मदत म्हणजे मदत मिळेल असे विविध काय आहेत, ज्ञानशाखा पण आहेत आणि संस्था देखील आज उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ काय, तर पुरातत्व अभिलेखागार, बरोबर आहे. आहे आपल्याकडे पुरातत्व म्हणजे पुराण काळातले अभिलेखागार आहेत, हस्तलिखितांचा अभ्यास पण आहे, पुराभिलेख आहेत, अक्षरवटिका शास्त्र देखील आपल्याकडे उपलब्ध आहे, भाषा रचना शास्त्र पण आहे, नानक शास्त्र आहे, वंशावळीचा अभ्यास इत्यादी आपल्याला या सगळ्या ज्ञानशाखा आणि त्याचबरोबर त्याच्यावर कार्यरत असणाऱ्या काही संस्था देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. सो आता वळूया आपण पुढच्या भागाकडे, त्या म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा काय आहे. आता ह्या इतिहास लेखनाची परंपरा काय तर पाहूया आपण. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले, बरोबर की नाही. म्हणजे जर आपल्याला इतिहासाचं जर संशोधन करायचं असेल तर उपलब्ध पुरावे जे आहेत त्याचं चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण वरती पाहिलं. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. व्हेरी व्हेरी महत्वाचा म्हणजे अतिशय महत्वाचा असा हा परिच्छेद ही किंवा अतिशय महत्वाची अशी ही व्याख्या की इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय. तर तुम्हाला इथे इतिहास लेखन म्हणजे काय जर असा प्रश्न जर विचारला तर तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे की इतिहासामध्ये उपलब्ध पुराव्यांचे, बरोबर, इतिहासामध्ये उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले आणि अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला आपण काय म्हणतो, इतिहास लेखन असे म्हणतो. 1 किंवा 2 मार्कासाठी हा तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे. ओके, किंवा
हा बरोबर आहे. 1 किंवा 2 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. मग अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हटलं जातं. मग इथे हा गालेली जागा तुम्हाला म्हणू शकतो येऊ शकते. इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला आपण काय म्हणतो, तर इतिहासकार असं आपण म्हणतो. आय होप सो की तुम्हाला या पहिल्या पॅराग्राफ मध्ये 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे इतिहास लेखन म्हणजे काय आणि दुसरं म्हणजे इतिहासकार म्हणजे नेमकं काय, तर हे तुम्हाला चांगल्या रीतीने समजलं असेल. मग मी आता पुढे परिच्छेदाकडे वळतोय. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. राईट. बऱ्याच इतिहासकाराला हे शक्य नसतं की इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या एखाद्या घटनेची नोंद घेणे किंवा त्याचं ज्ञान तिचे ज्ञान करून देणे हे प्रत्येक इतिहासकाराला शक्य वाटतं तेवढं शक्य नसतं किंवा वाटतं तितकं ते सोपंही नसतं. सो इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असते. जसं की तुम्ही स्वराज्य रक्षक शंभूराजांची जी मालिका पाहिली त्यामध्ये जे लेखक होते त्यांनी व्यवस्थित असं चांगल्या पद्धतीने काटेकोर पद्धतीने त्यांचा इतिहास आपल्या समोर ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येक इतिहासकाराला त्या भूतकाळामध्ये अशा घटनेची निवड करायची असते की त्याला वाचकापर्यंत काहीतरी पोचवायचंय. मग ते काय पोचवायचंय त्याची निवड त्या इतिहासकाराला त्या भूतकाळातील घटनावरती किंवा त्याने निवड केलेल्या घटनेवरती ती अवलंबून असते. ओके. माझ्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं हे चांगल्या पद्धतीने लक्षात येत असेल. मग निवडलेल्या घटना आणि त्याची मांडणी करताना अवलंबलेल्या वैचारिक दृष्टिकोन, ओके, या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. आणि मग त्यांनी जी काही घटना निवडली आणि त्याने त्याची मांडणी करताना त्याचा वैचारिक दृष्टिकोन कशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी त्या इतिहासकाराच्या लेखन करताना त्याची ही शैली निश्चित करत असतात. ओके. माझ्या मते चांगल्या रीतीने हा तुम्हाला दुसरा परिच्छेद देखील समजला असेल. मी वळतो आता तिसऱ्या परिच्छेदाकडे. ओके. मग आता इथे काय सांगितलं की जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. आता आपल्या भारतामध्ये तर काही बऱ्याच वर्षापासून चाललेलं आहे की आपण इतिहास लिहितो, पण जगभरात प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे जी काही इतिहास लेखन करण्याची कुठल्याच पद्धतीची परंपरा त्यावेळेला नव्हती. परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. बरोबर की नाही. आपल्यालाही आपले आई वडील सांगतात की तुमचे आजोबा असे होते, तुमची आजी अशी होते. म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमांच्या गोष्टी किंवा आपल्यालाही आज आपल्याला सांगतात की आमच्या काळामध्ये एवढे प्रॉब्लेम्स चालले होते, तुमच्या काळामध्ये मोबाईल आले, आमच्या काळात मोबाईल वगैरे असलं काही नव्हतं. अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम पूर्वजांचं काम, पूर्वजांच्या पिढीचे म्हणजे पूर्वजांनी जी काही पिढी अनुभवली त्याचं काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आपले वडीलधारी माणसं आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्याचबरोबर गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत, पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. बरोबर आहे. लक्षात येत असेल तुम्हाला काय म्हणतोय मी किंवा काय वाचतोय. सो आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा व साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. सो हा देखील परिच्छेद तुम्हाला चांगल्या रीतीने समजला असेल. पुढे जाण्यापूर्वी इथे आपल्याला काही दिलेले आहे माहित आहे का तुम्हाला. मी तुमच्यासाठी हे वाचन करतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. हे तुम्हाला पेपरला काही येणार नाही, बट एक जनरल नॉलेज पर्पज तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे. फ्रान्स येथील लुव्र या संघातील सर्वाधिक प्राचीन हा असा काय आहे शिलालेख आहे. मग आता ह्या वरील चित्रात हातात काय आहे पहा. हातात ढाल आहे. बरोबर आहे. हातात ढाल आहे आणि भाला पण घेतलेल्या सैनिकाची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी तुम्हाला दिसत आहे. बरोबर आहे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाले असे सध्या परिस्थितीत म्हणता येईल.
सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. बरोबर. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. चला तर आता पाहूया आपण 1.2, तो म्हणजे आधुनिक इतिहास लेखन. कशा पद्धतीने आपण आधुनिक पद्धतीचा वापर करून इतिहास लेखन करतो हे आपल्याला या संकल्पनेमध्ये स्पष्ट होईल. बरोबर आहे. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात. एक पहिली पद्धत आहे ती म्हणजे ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. ओके. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. बरोबर आहे. म्हणजे ही पद्धत एक प्रकारे शास्त्रशुद्ध म्हणतो ना आपण, की अतिशय शास्त्रशुद्ध म्हणजे सायंटिफिकली प्रूफ असं आपण म्हणतो. आणि तिची सुरुवात ही योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासूनच होते. नंबर 2, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. बरोबर आहे. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधित असतात. इतिहासात त्या कृतींची संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. नंबर 3, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. म्हणजे आधुनिक इतिहास लेखनामध्ये काहीही तुम्हाला लिहून चालणार नाही, तर त्यांनी जे काही प्रश्न मांडले, बरोबर आहे, त्यांनी जे काही इथे संकल्पना मांडली त्याचा उत्तमरित्या त्यांनी तुम्हाला पुराव्यासहित त्यांनी सादर केलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादा प्रश्न पडला आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथे पुराव्याच्या आधारासहित मिळतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी ही तर्कसुसंगत असते. येत्या लक्षामध्ये नंबर 4, मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध या इतिहासामध्ये घेतला जातो. मग वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. आय होप सो की तुम्हाला हा देखील परिच्छेद चांगल्या रीतीने समजला असेल. मग अशा रीतीने आधुनिक इतिहास लेखन आज केलं जातं. चला तर मग आता आपण वळूया पुढच्या संकल्पनेकडे, तो म्हणजे 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. मग या इतिहास लेखनामध्ये पारंपरिक किंवा पाश्चात्य देशातल्या वैज्ञानिकांनी त्याचा दृष्टिकोन कसा विकसित केला आणि त्याच्याबरोबर त्यांनी आधुनिक इतिहास लेखन कशी अवगत केली, या गोष्टीचा आपल्याला विचार या संकल्पनेमध्ये करायचा आहे. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. बरोबर आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. हे वाक्य फार महत्वाचं आहे. कुठल्या शतकाच्या काळापर्यंत? तर 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. आणि मग त्यांनी काय केलं की वैज्ञानिक पद्धतीचाही उपयोग आपल्याला करून आपल्याला काय करता येतं, सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवाचाही अभ्यास करता येणं शक्य आहे असा जेव्हा विश्वास त्या विचारवंतांना वाटू लागला त्यावेळेला काय झालं मग की पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन, ओके, युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्व येत गेले आणि 18व्या शतकाच्या आधी युरोपमध्ये विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्व दिले गेले. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमध्ये गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाली. इट इज व्हेरी व्हेरी महत्वाचं आहे, अतिशय IMP की
इथे जर्मनीमधील गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली तर 1737 मध्ये ही स्थापना झाली, हे लक्षात घ्या. एमसीक्यू पॉइंट म्हणजे रिकाम्या जागा तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न आहे, बरोबर. मग या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. कोणत्या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले तर गॉन्टिगेन विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. हा एका वाक्यातला प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. त्या पाठोपाठ जर्मनीमधील ओके जर्मनीमधील गॉन्टिगेन लिहायचे बरं का उत्तर. जर्मनीमधील गॉन्टिगेन, नुसतं गॉन्टिगेन नाही चालणार. जर्मनीमधील गॉन्टिगेन विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. माझ्या मते हे देखील तुम्हाला चांगल्या रीतीने समजलं असेल, त्याच्यात काही प्रॉब्लेम नसावा. मग आता मी वळतोय पुढील भागाकडे, तो म्हणजे 1.4 महत्वाचे विचारवंत. आता इथे आपण पाहिलं की आधुनिक इतिहास लेखन कसं केलं जात होतं. पुराव्याअभावी आधुनिक इतिहास लेखन करत नव्हते. मग इतिहास लेखन करण्याची ही अवगत कला युरोपीय पाश्चिमात्य देशातील लोकांकडून आपल्याला मिळाली. मग त्याचबरोबर मग हे महत्वाचे विचारवंत कोणकोणते होते त्याचा आता आपल्याला या संकल्पनेमध्ये अभ्यास करायचा आहे. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्वाच्या विचारवंतांची आपण काय करूया, माहिती घेऊया. महत्वाचं आहे रेने दकार्त किंवा रेने देकार्त, ह्याच्यावरती तुम्हाला माहिती द्या असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग रेने देकार्त यांचा जो कार्यकाल होता हा 1996 साली ते जन्माला आले, 1650 साली त्यांचा मृत्यू झाला. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते, बरोबर आहे. इतिहास लेखन करण्यासाठी जे काही ऐतिहासिक साधन म्हणजे विशेषतः कागदपत्र ही जी वापरली जात होती त्याची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक होतं आहे असं मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हा तो नियम होता. म्हणजे त्याच्यामध्ये त्याने एक नियम काय मांडला होता की एखादी जर गोष्ट किंवा एखादं संशोधन फार महत्वाचा मानला जातो. म्हणजे एखादी जर गोष्ट ही सत्य आहे हे तुम्हाला कुठल्याही संशयाने जर प्रस्थापित होत नाही, जर त्याच्यावरती जर एखाद्याने माणसाने संशय केला तरी सुद्धा ती गोष्ट काय मानली जाते, असत्य मानली जाते. आणि जोपर्यंत निसंशयरित्या त्या गोष्टीचा पडताळणी करून जोपर्यंत तिचा स्वीकार म्हणजे तोपर्यंत त्याचा स्वीकार करायचा नाही, जोपर्यंत तुम्हाला ती निसंशयरित्या वाटत नाही, असं त्याने त्याच्यामध्ये एक नियम त्याच्यामध्ये मांडला होता आणि हा तो नियम होता. ओके, आय होप सो की तुम्हाला रेने देकार्तचं काय आहे ते त्याने काय मांडलं होतं त्याने समजलं असेल. मग नंतरचा जो तत्वज्ञ होता, विचारवंत होता, तो म्हणजे व्होल्टेयर. याचा कार्यकाल 1694 ते 1778. व्होल्टेयरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते. व्होल्टेयर या फ्रेंच तत्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार त्याने मांडला. व्हेरी नाईस की बघा हा व्होल्टेयर हा याचं मूळ नाव काय होतं, फ्रान्सवा मरी अरुये असं होतं. कदाचित हा पण एमसीक्यू पॉइंट म्हणतो ते काय माझ्या जागाला येऊ शकतो. व्होल्टेयर हा जो एक फ्रेंच तत्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी त्याने केवळ काय सांगितलं की वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता त्यावेळच्या समाजाची परंपरा काय होती, त्यावेळचे तत्कालीन व्यापार कसे चालत होते, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे हा विचार त्याने मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्होल्टेयर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. इथे तुम्हाला पुन्हा प्रश्न येतो की आधुनिक इतिहास लेखनाचे
जनक कोणाला म्हटले जाते, तर व्हॉल्टेअरला म्हटले जाते, असे तुम्हाला इथे प्रश्नासाठी अपेक्षित आहे. सो पुढे आहे जॉर्ज विल्यम, ओके, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक फ्रेडरिक हेगल, फ्रेडरिक हेगल यांचा कार्यकाळ होता 1770 ते 1831. या जर्मन तत्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर त्याने भर दिला. म्हणजे त्यावेळेचं जे काय वास्तव होतं ते तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेलं पाहिजे यावर या हेगेलचा, फ्रेडरिक हेगेलचा भर होता. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्वज्ञानाची खात्री पटली. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. ओके, असे हे थोर विचारवंत आहेत, जाणून घ्या. हेगलच्या मते, ओके, हेगलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद, डायलेक्टिक्स असं म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. या दोन्ही सिद्धांताच्या तर्कादिष्ट उहापू हा नंतर त्या दोघांचे सार ज्यात सामावले आहेत अशा सिद्धांताची समन्वयक मांडणी केली जाते. हे एवढं महत्त्वाचं नाहीये, तरी पण तुम्हाला एक जनरल नॉलेज पर्पज तिथे त्यांनी दिलेला आहे. नाव लिओपोल्ड वॉन रांके, ओके, रांके 1795 ते 1886 हा त्याचा कार्यकाळ. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील, आता हे संपूर्ण सगळे विचारवंतांची सगळी माहिती दिलेली आहे, ओके, त्यामुळे जस्ट हे मी काय करतोय, रीड करतो, त्याच्यामुळे त्यात समजून सांगण्याचं काही नाहीये. तो लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहासात संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे त्यांनी सांगितले. मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक आहे यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंध असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. ओके, सो इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विचारवंत तो म्हणजे कार्ल मार्क्स, आणि हा फार मोठा थोर विचारवंत होऊन गेला आणि हा 19व्या शतकात होऊन गेला. हे मात्र म्हणजे उत्तरार्धात, नॉट 19व्या मध्ये, 19व्याच्या उत्तरार्धात होऊन गेला. 1818 ते 1883 हा कार्यकाल आहे. म्हणजे जवळजवळ 19व्या शतकात सुरुवातच होणार होतं, पण त्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमृत कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. ॲनल्स प्रणाली, 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी,
साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणे ही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. सगळ्यात महत्त्वाचा आणि परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमॉन द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनांचा पुनर्विचार करण्यावर त्यांनी भर दिला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. मग अशा पद्धतीने मायकेल फुको अजून एक विचारवंत त्यांनी आपल्या समोर इथे मांडलेला आहे. मायकेल फुको यांचा जन्म 1926 आणि मृत्यू 1984 साली झालेला आहे. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. महत्वाचा प्रश्न की मायकेल फुकोचा सिद्धांत, इतिहास लेखनाचा सिद्धांत लिहा, हे सगळं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. महत्वाचा प्रश्न. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष घेतले. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. हेही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की मायकेल फुकोने इतिहास लेखनाच्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे का म्हटले आहे, हाही तुम्हाला प्रश्न इथे अपेक्षित आहे. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांच्या त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले आणि अशा पद्धतीने हा आपला प्रकरण 1 बरोबर हा आता इथे आपला संपलेला आहे असं मी इथे जाहीर करतो. माझ्या मते तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा पाठ समजला असावा अशी आशा करतो. काही प्रॉब्लेम नसावा अशी आशा करतो आणि इथे मी थांबतो. सो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे